देखिए धीरे धीरे 6 ओवर का मैच है। उस्मान पटेल को आप देख रहे हैं, रायगढ़ का टाइगर। जैसे ही ओपन क्रिकेट की शुरुआत हुई, व्यूअर्स अब बढ़ने लगे। tenniscricket.in पे स्वागत है आप सभी का। भाइयों की सुपर हिट जोड़ी, बदलापुर की क्रिकेट की शक्ल बदली है, बदलापुर के स्टैंडर्ड को बदला है। लश ग्रीन आउटफील्ड, फिक्स फ्लड लाइट, वो भी इंटरनेशनल क्लास की। पाँच ही मिनट में हमारे साथ 2000 लोग जुड़ चुके हैं। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए एसएससीसी डोंबिवली ने अपने तेज गेंदबाज अतुल पाटिल को मोर्चे पे लगाया है। देखिए कुणाल दाते जब रहते हैं तो बहुत सी चीजें मालूम पड़ती है कि इस खिलाड़ी का अपना खास रिकॉर्ड क्या है। अतुल पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होईल। संदप गावचा खेळाडू आहे अतुल पाटील। पहिलं षटक टाकण्याची तयारी आणि त्याच्या खांद्यावर हे षटक सोपवण्यात आले। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल शाह, सलामीवीर म्हणून घनसोलीचा खेळाडू आहे। TDPL मध्ये एक मालिकेवरची बाईक जिंकलेली आहे। मनीष कोळेकर उर्फ पांडे याने तर पहिल्याच हंगामामध्ये TDPL मध्ये बाईक जिंकली होती ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये। त्याच्यामुळे जे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, या दोघांनी TDPL मध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये बाईक जिंकलेली आहे। दुसऱ्या बाजूला पहिलं षटक टाकण्याची तयारी अतुल पाटील करताना दिसतोय, संदप गावचा खेळाडू। म्हणजेच काय, मी मगाशी देखील उल्लेख केला होता, मौलिक 11 ठाणा वाघबिळ या टीम मध्ये देखील ग्रामीण क्रिकेटर जास्त आहेत आणि SSCC कामालपाडा नेहमीच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटरला आणि यंगस्टरला संधी देणारा संघ ठरलाय। अतुल पाटिल पहली गेंद के साथ शाह को बढ़िया गेंद फ्रंट फुट पे आके खेलना चाहते थे, बल्ले के करीब से गेंद जाती हुई विकेट कीपर के पास। व्हाट अ बॉल, लवली बॉल इंडीड। चांगला इनकटर पडल्यानंतर लगेच आतमध्ये आलाय बॉल, बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये। विशाल शाह सध्या स्ट्राइकिंग एंडला, पहिला बॉल आता डॉट बॉल आलाय। साई शेलार विकेट कीपिंग कर रहे हैं। अतुल पाटिल विशाल शाह के लिए गेंद को उछाल दिया है, कोई खिलाड़ी नहीं है। गेंद वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन। वीर वीर नाराजायो तारा लागाटे काम भेटलाई र, वीर वीर नाराजायो तारा लागाटे काम भेटलाई र। असं डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय। पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवर चौकाराने खातं उघडले विशाल शाहचं। अतुल पाटिल, ओ क्या गजब का स्वीप है, फ्रंट फुट पे आकर सूर्य कुमार यादव की याद ताजा होती हुई गेंद स्क्वायर लेग बाउंड्री पर, गजब का शॉट, 4 रन। ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचा आयोजन केलाय, ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचा आयोजन केलाय। स्वर्गीय जगन स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवला। थँक्यू। वेगवेगळ्या अँगलने हा स्वीप शॉट दाखवला जातोय। फ्रंट फुटवर येत असताना खूपच चांगला स्वीप शॉट मारलाय। पाय ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर tenniscricket.in वेगवेगळ्या अँगलने दाखवत असताना स्लोमो मध्ये खूप चांगला झाडू शॉट आणि धावा मिळताना दिसतात। 4-2 सलग चौकार ठोकलेत विशाल शाहने। अतुल पाटिल विशाल शाह के लिए बहुत ही बढ़िया इनसाइड आउट खेला, हवा में जरूर है, नहीं पहुंच पाए खिलाड़ी। हालांकि मिस टाइम स्ट्रोक था, पूरी तरह बल्ले भी नहीं ले पाए थे, लेकिन 2 रन आते हुए बढ़िया शुरुआत हम कहेंगे यहाँ पर मौलिक 11 ठाणा की। 10 रन बिना किसी विकेट के। रविशेठ घरत यांचा हा संघ आहे। श्रीरामकृष्ण प्रतिष्ठान चे सर्वे सर्वा प्रेम शेळके यांनी हा संघ बांधलाय। मौलिक 11 ठाणे वाघबिळ। अतुल पीछे रखी हुई गेंद थी, लेकिन जाल में देखना अंपायर का क्या निर्णय है। कैच के लिए अंपायर ने तीसरे अंपायर की मदद ली है। क्या कैच सही इंचेस ओवर द ग्राउंड पकड़ा गया या नहीं। हालांकि
मनीष कोलेकर का जो दिल है वो अब विशाल शाह का जो दिल है वो हलक में आ गया होगा, क्योंकि तीसरे अंपायर को पूछा गया है क्या कैच सफाई से पकड़ा था या नहीं शॉर्ट फाइन लेग के फील्डर ने। केजू मुंडे थे वहां पर, देखना है तीसरे अंपायर के ऑनफील्ड अंपायर ने मदद ली है, क्या केजू मुंडे ने सफाई से कैच लिया है शॉर्ट फाइन लेग पर। लगभग लेग स्लिप में खड़े थे। क्या विशाल शाह के जाने का समय आया है, क्या विशाल शाह वहां रहेंगे। हालांकि बहुत रैपिड कैच था कुणाल सर, जिस तरह केजू ने झुकते हुए उससे पकड़ा था। देखना है तीसरे अंपायर क्या निर्णय देते हैं, बहुत क्लोज वॉच कर रहे हैं जेपी पैनल के। पहले बाउंस पे गेंद गई है, नॉट आउट। देखिए कितना जजमेंट था विशाल शाह को। नॉन स्ट्राइक से मनीष कोलेकर ने तुरंत कहा कि कैच लिया नहीं गया। रिप्ले, ये देखिए रिप्ले आता हुआ अल्ट्रा स्लो मोशन में, बहुत ही क्लोज व्यू से दिखाया जा रहा है। पहले गेंद बकौल अंपायर के जमीन से टकराई, उसके बाद हाथों में आई। अंपायर, तीसरे अंपायर का कहना है कि उंगलियों के बीच में से जो थोड़ा सा हिस्सा, बकौल तीसरे अंपायर, कमेंटेटर्स वही बात कहेंगे जो अंपायर्स का कहना है कि जमीन पे लगाए। अंपायरने हा निर्णय दिलाय की बॉल ज्या वेळेला बोटांच्या आतमध्ये लागला होता आणि जी गॅप राहिली आहे ते 4 बोटांच्या मध्ये, त्यावेळेला बॉल जमिनी लगत जे एव्हिडन्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना वाटतंय आणि त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत सांगतोय। बच गए वहां पर विशाल शाह। कुल स्कोर 10 रन बिना किसी विकेट के। खेल की शुरुआत होती हुई अतुल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, इस मरतबा नीची गेंद रही है, फ्लिक करना चाहते थे बैट्समैन, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन और आता हुआ स्कोर में 1 रन से 11 पे पहुंचा है स्कोर मौलिक 11 ठाणे का। 11 धावा। अतुल खींच के मारा है, हुक शॉट है, पीछे खिलाड़ी है, मस्तक पे दस्तक, 6 रन। क्या गजब का शॉट खेला है, इंतजार किया और वार किया, पीछे हटे, खींच के मारा, जबरदस्त हुक स्ट्रोक, 6 रन। 1 ओवर की समाप्ति, बढ़िया शुरुआत मौलिक 11 की हम देख रहे हैं। कुल मिलाकर 17 रन बिना किसी विकेट के। आणखीन एक महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। काल तालुकानिहाय गटातून जो सिल्वर स्टार भिवंडीचा संघ क्वालिफाय झालेला आहे फायनल मध्ये, त्याच्यातील खेळाडू खुल्या गटामध्ये खेळू शकत नाही, परंतु ग्रामीण गटातून कोणताही संघ जर क्वालिफाय झाला असेल तर त्याच्यातले कोणतेही खेळाडू खुल्या गटामध्ये खेळू शकतात। काल जो सिल्वर स्टार
खेळाडू संघ जो दाखल झालेला आहे फायनलमध्ये त्याच्यातले खेळाडू फक्त खेळू शकणार नाहीत, बाकी उर्वरित तुम्ही कोणीही खेळू शकता. पहले ओवर की समाप्ति मौलिक एलेमन ठाना की ज़बरदस्त बल्लेबाजी, कुल मिलाकर 17 रन बिना किसी विकेट के. ये नहीं भूलना चाहिए कि एसएससीसी डोंबिवली में बल्लेबाजों का एक तूफान मौजूद है. रायगढ़ के टाइगर उस्मान, नीलेश मात्रे, साईं शेलार, खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से अब बुलाया गया है गेंदबाज. विजेता टीम का कोई भी खिलाड़ी खेल झेल सुटला आणि त्याच्यानंतर मात्र मनीष कोळेकर अनस्टॉपेबल राहतो. पांड्या या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे. हुक शॉट, स्वीप शॉट, रिव्हर्स स्वीप आणि जे अत्याधुनिक फटके आहेत त्याच्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. त्याच्या बॅटमधून येतोय सिक्सर. संदेश इस मर्तबा बल्लेबाज की हलचल को पढ़ लिया था वहां पे. जैसे देखे कि रिवर्स शॉट खेल रहे हैं, गेंद उनके बिल्कुल बदन में रखी. कमाल का पलटवार. दूसरा ओवर चल रहा है, 23 रन बने. मौलिक 11 ठाणे की ज़बरदस्त शुरुआत. सामने टीम है SSC डोंबिवली. संदेश मात्रे को लेकर को डाउन द ग्राउंड खेला हवा में, फील्डर नीचे आ रहे. ओ माय गॉड, दूसरी कोशिश में नहीं लपक पाए. 2 जीवन दान मिले मनीष को लेकर को जो महंगे पड़ सकते. 2 जीवदान मिळालेले आहेत, परंतु हा जो झेल होता हा सोपा नव्हता. मागे धावत जात असताना हवेचा वेग प्रचंड आहे. अशा परिस्थितीमध्ये हवेमध्ये बॉल तरंगत होता आणि त्यावेळेला जज करणं एवढं सोपं नाहीये. हा झेल सुटतोय तरी देखील जीवदान शेवटी जीवदान असतात. 2 जीवदान मिळालेले आहेत मनीष कोळेकरला. टीमची धावसंख्या 25. मेरे ख्याल से अजय पाटिल थे वहां. स्विच इट, इसी की बात कर रहे थे कुणाल दाते. गेंद निकल गई है कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. फिर भी चौकार लागले त्या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक चौकार आले त्या ग्राउंडवर.
संदेश मात्रे, कोलेकर को भूल गए कि हफ्ते में एक ही रविवार रहता है, फिर से रिवर्स खेलने गए, फॉलो किया था वहां पर। 2 ओवर की समाप्ति, रन बने 29 बिना किसी विकेट के। आई थिंक अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम मौलिक 11। हो, त्याचं कारण देखील आहे, दोन्ही फलंदाज चांगले खेळतात। 28 धावा तर त्यांनी बॅटने जोडलेले आहेत आतापर्यंत। 12 केल्यात मनीष कोळेकरने, 16 केल्यात विशाल शहाने आणि 29 धावा झाल्यात 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर। प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 87 दाखवल्या जातात, तर ज्या पद्धतीने खेळतात हे दोन्ही फलंदाज, परंतु याच्यावर रोख लावायची असेल तर आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल। SSCC डोंबिवली टॉस जिंकलाय, टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या टीमने आणि आतापर्यंत दोन्ही षटक थोडेसे महागडे ठरलेत। आता पाहूया तिसरं षटक कोणाच्या खांद्यावर दिलं जातंय। विराज भुईर को मोर्चे पे लगाया गया है। द गाय फ्रॉम आगासन। 2 ओवर की समाप्ति, बढ़िया टोटल नजर आ रहा है। मौलिक 11 ठाणे का 29 रन बिना किसी विकेट के। मौसम अब गर्मी कम हो गई और तेज हवाएं बदलापुर के जगन्नाथ क्रीडांगन में बहती हुई। ओपन फॉर्मेट में मुकाबला चल रहा है। SSCC डोंबिवली बनाम मौलिक 11 ठाणे। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए विराज मुंडे। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर कट के अंदर की जानिब आई, लेकिन लाइन खराब थी वाइड। 30 पे पहुंचा है स्कोर। विशाल शाह और मनीष कोलेकर दोनों रनों की तरफ जा रहे। शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, एक्स्ट्रा कवर 30 गज के दायरे पे, जबकि एक फ्लाई स्लिप भी लगा दिया गया है। गति परिवर्तन, कमाल की गेंद थी। अपने स्ट्रोक को चेक किया था वहां पर मनीष शाह ने। 1 रन से स्कोर आगे, विशाल शाह ने 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 31। मनीष कोलेकर पांड्या के नाम से जाने जाते हैं। हालांकि उनका पहला कैच 0 पे छूटा था साई शेलार के हाथों से। उसके बाद मिड ऑफ पे भी उनका कैच गिरा। कैचेस विनिंग मैचेस, जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच। ऑफ स्टंप के बाहर फिर से वाइड। हालांकि इनकटर गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन जो लाइन है वो बहुत दूर रख रहे हैं। कल संकेत ने कमाल की इनकटर गेंदबाजी की थी। संकेत पाटिल ने कल जबरदस्त इनकटर गेंदबाजी की थी। अंदर आती भी गेंद, बैठक खेलना चाहते थे, गेंद विकेटों के ऊपर से डॉट गेंद। हे चांगलं कमबॅक आहे। पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29 धावा आल्यानंतर दबाव बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तो केलाय आता या गोलंदाजाने। विराज मुंडे बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना दिसतोय। फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू आहे, फाईन लेग आहे, गलीमध्ये एक फिल्डर आहे, शॉर्ट कव्हरला 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान। विराज मुंडे इस मरतबा दूर से खेला है, लॉफ्टेड ड्राइव है, लेकिन नहीं पहुंच पाएंगे। प्रोटेक्शन था डीप कवर का 1 रन। अच्छी बॉलिंग कर रहे यंग मैन विराज मुंडे। अब तक बल्लेबाजों को आज़ादी नहीं दी है और क्रीज के कोने का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं। गेंदे टिप्पा खाने के बाद अंदर की जानिब कट रही है। 33 रन बिना किसी विकेट के। टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए और बेल आइकॉन को दबाना ना भूले, ताकि आप 18 लाख के बाद 19 लाख की फहरिस्त में आ सके। विराज विद द टाइट, हेलीकॉप्टर स्ट्रोक है, लेकिन किस्मत वाले हैं कि गेंद नो मैंस लैंड में है। 2 रन पूरे। हालांकि हवा के साथ साथ जाना चाहते थे विशाल शाह। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ मौलिक 11 ठाणे का 35 रन बिना किसी विकेट के। देखिए दिन का मैच है कुणाल सर,
और दिन के मैच को हम कोई भी टोटल को सेफ नहीं कर सकते। कल क्या लास्ट मैच में परफॉर्मेंस रहा था सिल्वर स्टार भिवंडी तारिफ सैयद की टीम का। पहले भावेश ने बल्लेबाजी की और गेंदबाजी कातिलाना। बैकफुट पे गए, करारा पंच स्ट्रोक है, गेंद एक्स्ट्रा कवर में हरी घास पे आग लगाती हुई 4 रन। पाहायला मिळाला विशाल शहाच्या बॅटमधून आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बरोबर मध्ये लागलाय, बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने, प्रॉपर टायमिंग इथे पाहायला मिळाला आणि 4 धावा मिळवलेल्या आहेत विशाल शहाने। विशाल शहा पोहोचला आता 23 वर, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 39, 39 विदाउट लॉस। चांगली भागीदारी दोन फलंदाजांच्या दरम्यान, सलामी वीरांच्या दरम्यान ही भागीदारी पाहायला मिळाली। ग्रेट शॉट इंडीड, लास्ट वन वाज विराज। इस मर्तबा इम्प्रूव तरीके से खेला, डिपिच गली में आउट हो गए आखिरकार विशाल शाह। और देखिए गली क्रिकेट की हो या गली महबूब की, इसमें पकड़े जाने का डर रहता है और पकड़े गए विशाल शाह। विशाल शहा आता परतलाय, पहिले सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर उपला शॉट, कारण आउटसाइड ऑफ स्टंपला बॉल होता आणि त्याच्यानंतर त्याने विचार केला की ते सुपला नाही मारू शकत तर आपण उपला तर मारू शकतो, आणि ते उपला आता फसलाय, आउट होईल विशाल शाह। विकेट प्राप्त झाली, पहिली विकेट, पहिला धक्का। 3 ओव्हर नंतर 39 ला एक टीम मौलिक 11 वाघबीळ ठाणे। देखिए जो लोग इस मैच को देख रहे हैं, यहाँ से सर कुणाल दाते ने बहुत अच्छा नाम दिया है। जिस तरह का ये शॉट खेला था, सुपला तो योगेश वाघ का चल ही रहा है, अब इस शॉट को उपला नाम से ही जाना जाएगा। और कुणाल वो दिन दूर नहीं कि आईपीएल में ऑफिशियल तौर पे इसको परमिशन दिया जाएगा। ये है कुणाल दाते जी। 3 ओवर की समाप्ति 39 रन, करंट रन रेट 13.00 का। विशाल शाह आउट हो चुके हैं, मनीष कोलेकर वहाँ पे मौजूद हैं, नए बैटर मैदान में आ चुके हैं। अमित नाइक ये बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं, देखना है कि बचे हुए 3 ओवर में क्या होता है। आइए सुनते हैं महाराष्ट्र के पोस्टरमैन और आईपीएल की मखमली आवाज लीड करने जा रहे हैं कुणाल दाते सर। थँक्यू सिद्धिक भाई। टेनिस क्रिकेट .in वर सध्या टेलिकास्ट होत आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 हा महासंग्राम। 7व्या दिवसामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम रंगत असताना तुम्ही पाहताय, आज खुल्या गटातील महासंग्राम रंगतोय। 6 ओव्हरच्या 2 मॅच आहेत, त्याच्यानंतर 5 षटकांचे सामने तुमच्या भेटीला येतील, परंतु त्याच्यापैकी पहिला सामना, ज्या सामन्याची उत्कंठा शिगेला होती, असा सामना येतोय। ग्रामीण गटातले अनेक रती महारथी या मॅच मध्ये खेळताना दिसतात। एसएससी डोंबिवली आणि मौलिक 11 ठाणे वाघबीळमध्ये रविशेठ घरत यांचा एका बाजूला संघ पाहायला मिळतोय, मौलिक 11 ठाणे त्याला चांगलं बांधलंय प्रेम शेळके यांनी। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ आहे एसएससी डोंबिवली, साई दादा शेलार, निलेश मात्रे यांचा हा संघ इन ॲक्शन असेल। परंतु या टीम मध्ये आज उस्मान देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि कदाचित ही तयारी असेल येणाऱ्या ग्रामीण धमाका बिग बॅशची। ओ हा बॉल थोडासा एक्सप्रेस बॉल होता, लेग स्टंपच्या बाहेर आहे, वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि अंपायरचा सिग्नल येतो, हा वाईड बॉल असेल। संदेश आलाय गोलंदाजीसाठी, तसं पाहिलं तर वेगाने गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो, परंतु टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल। देखिए पहले ही रन ज्यादा हुए हैं और अगर गेंद बैंग ऑन टारगेट नहीं रहेंगी तो और रन बनेंगे। 40 धावा झाल्यात, 40 लॉस ऑफ 1 विकेट। ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस। पहिलाच बॉल थोडासा खराब टाकलाय, मनीष कोळेकर अजूनही मैदानामध्ये आहे। वेगवेगळे फटके मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो। डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्यात आला, डीप मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये फिल्डर आहे। ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी। इथे हा बॉल थोडासा ड्राईव्ह करत असताना मिड ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल मिळते आणि सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 42 धावा। 2 वाईड बॉल आले होते, त्याच्यानंतर ही सिंगल म्हणजे 42 धावा झाल्यात। मौलिक 11 ठाणे
टीमची धावसंख्या टॉस जिंकला SSCC डोंबिवलीने. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कॅप्टनने. तो निर्णय आतापर्यंत सार्थ ठरवण्यात आलेला नाही असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने पार्टनरशिप राहिली सलामी वीरांची आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आता एक विकेट आली आहे. शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट इथे पाहायला मिळतोय. डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल प्राप्त केली आहे. अमित नाईक, मनीष कोळेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. सिंगलने स्ट्राइक रोटेट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 43. कहीं ना कहीं गेंद रुक कर आई थी और हुक शॉट जरूर खेला था लेकिन कंट्रोल करके. अमित नाइक बहुत अच्छे स्ट्राइकर हैं. फुलर लेनचा बॉल, परंतु दिशा पुन्हा एकदा भरकटलाय. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर थोडंसं वेगाने टाकण्याचा प्रयत्न आहे. बिग अनाउन्समेंट सध्या तुम्ही पाहताय की आपल्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे की 18 लाख सबस्क्रायबर असलेले tenniscricket.in आता वेबसाईट आपल्याला टेलिकास्ट करताना दिसणार आहे. जगातील एक मोठी स्पर्धा 10PL चं 5वं जो सीझन आहे, 5वा जो हंगाम आहे, त्याची संपूर्ण चर्चा सध्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळात आहे आणि त्याचं टेलिकास्ट tenniscricket.in करताना दिसणार आहे. 20 तारखेपासून 25 तारखेपर्यंत ती स्पर्धा रंगणार आहे. लालबाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियम सुरतमध्ये. इथे सिंगल प्राप्त होईल. 45 धावा झाल्यात. 45 लॉस ऑफ 1 विकेट. अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये एकटघर गावचा खेळाडू आहे. या हंगामामध्ये चांगल्या टच मध्ये चांगलं क्रिकेट खेळल्या, परंतु बॅटची कडा. इथे मात्र यावेळेला चूक केलेली नाहीये. साई शेलार यांनी यष्ट्यांच्या मागे एक चांगला झेल टिपलाय. अमित नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का बसतोय मौलिक 11 वाघबी ठाणेला. वीर वीरनारा सायो तारा लाखात कम भेटलाई र. वीर वीरनारा सायो तारा लाखात कम भेटलाई र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. देखिए गेंद की लाइन को नहीं पड़ा और थोड़ा दूर चले गए थे गेंद से. बिग स्विंग करना चाहते थे ऑन साइड पे. मोटा सिरा लेकर गेंद साई शेलार के हाथों में कैद होती हुई. अमित नाइक ने थोड़ा मायूस किया. मौलिक 11 का गिरने वाला ये दूसरा विकेट. ये भी नहीं भूलना चाहिए कुणाल सर कि अगर SSCC डोंबिवली की हम बल्लेबाजी देखते हैं तो 6 ऐसे बैट्समैन हैं जो किसी भी मैच का पासा पलट सकते. विकी मुंबईकर नवीन बॅटर आलाय. SSCC डोंबिवली या टीम मध्ये खेळलाय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ज्यावेळेला उपविजेतेपद पटकावलं होतं या टीमने आणि आता तो मात्र विरोधी टीम मध्ये खेळताना दिसतोय. म्हणजे प्रोफेशनल क्रिकेट आहे. कधी तो खेळाडू कुठल्या टीम मध्ये खेळेल हे कोणीच सांगू शकत नाही आणि सध्या आपण पाहतोय त्याचमुळे प्रत्येक जो खेळाडू आहे वेगवेगळ्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कधीच आपण हे सांगू शकत नाही की हा खेळाडू आज या टीम मध्ये खेळलाय उद्या कोणत्या टीम मध्ये असेल. परंतु शेवटी प्रोफेशनल क्रिकेट तसं पाहिलं तर एका वेगळ्या लेवलचं क्रिकेट. ज्याच्याकडे क्षमता आहे संघमालक त्याच खेळाडूंना आपल्या टीम मध्ये बोलवतात. त्यांना खेळण्याची संधी मिळते. आता विकी सज्ज होईल. विकीसाठी हा कमी गतीने टाकलेला बॉल खूप चांगले यष्टीरक्षण. यष्ट्यांच्या मागे साई शेलार यांचं. आणखीन एक डॉट बॉल. मी कौतुक करेन संदेश मात्रेचं. या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक त्याने केलं. कमाल की बॉलिंग करें इस ओवर में संदेश मात्रे. सबसे बड़ी बात है कि विकी मुंबईकर और नवी मुंबई प्रीमियर लीग का चोली दामन का साथ है. ये खिलाड़ी हमेशा NMPL में अच्छा ही खेला है. याही वर्षी विजेतेपद पटकावलंय त्याच्या नेतृत्वात. फुलर लेनचा बॉल होता. खूपच चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर आहे. बीट करून जाईल बॉल सीमारेच्या पलीकडे. स्वीपर कव्हरला धावा मिळतील 4. येतोय विकी मुंबईकरच्या बॅट मधून पहिला चौकार. खेला था, बहुत नियंत्रण में थे जब शॉट को खेल रहे थे. यू कैन सी देयर ही पिक्स ऑन द हाफ वॉली, अ वाइड हाफ वॉली इंडीड. इंटरेस्टिंग टू सी इन रिप्ले. अ लवली लुकिंग stroke from Vicky Mumbaikar. He off the mark with 4 and his score is 49 for the loss of 2 wickets.
49 धावा झाल्यात. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. हर्ष इलेव्हन डोंबिवली आणि भौमिक इलेव्हन गांधारी आणि त्याचबरोबर हर्ष इलेव्हन डोंबिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचंय. यानंतर होणारा सामना. पाण्याची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये. भावाचा मयूर ग्रुप मित्रांची साऱ्या साठही भावाला लाभली र. मयूर ग्रुप मित्रांची साऱ्या साठही भावाला लाभली र. असं डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा. स्वागत आहे आपलं सर्वांचंच. एक चांगलं गीत तुम्ही ऐकलत. डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा सर्वांच्याच मनाला सध्या भावलंय. ही दोन्ही बंधूंची जोडी. त्याचं कारण आहे एवढी मोठी क्रीडा नगरी, एवढी मोठी स्पर्धा. जगन्नाथ स्मृती क्रीडा संकुल तुम्ही अनुभवताय. तिथे एक मोठा महासंग्राम मयूर ग्रुपच्या वतीने, 7 स्टार ग्रुप आणि संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 49 धावा. 5वं षटक. इथे खोलवर टप्प्याचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. वड कॅच. चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज मनीष कोळेकर बॅक टू द पॅव्हिलियन. 150चा स्ट्राईक रेट होता मनीषचा, परंतु अखेर तो आता परततोय आणि इथे आणखीन एक मोठा धक्का बसतोय. तिसरी विकेट गमावली आहे मौलिक इलेव्हन ठाणेने. की सुपर जोड़ी मयूर जी पिसेकर साहब और प्रतीक जी पिसेकर साहब और मयूर ग्रुप का ये अद्भुत शो. अमित पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विक्की मुंबईकरच्या बरोबरीने. अमित पाटील काल रायगड टीम मध्ये देखील खेळला. करंजाडेमध्ये आता तो स्थायिक झालेला आहे, तिथे राहतो आणि त्याच्यामुळे सध्या तोही चांगल्या टच मध्ये पाहायला मिळालाय. आणि आता फलंदाजीसाठी सज्ज होईल अमित पाटील स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने.
बॅटची कडा घेत असताना बॉलला गॅप मधून काढलंय, इथे फक्त दिशा दिली आहे, बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे त्या दिशेला, बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील 4, येतोय चौकार. कम भेटलाई र वीर वीर नाराचा तारा लाखात कम भेटलाई र असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा डॅशिंग रो. देखिए, आप जोर से बल्ला घुमाते हैं तो उसका रिजल्ट भी अच्छा आता है, लेकिन मेरा अपना मानना है कि जानबूझ के सिरा दिया था वहां पर, अच्छा स्ट्रोक. कमी गतीने टाकलाय बॉल, आता कटरचा वापर, एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ मध्ये ऍडजस्टमेंट विराज मुंडे त्याच्यासाठी जाणला जातो. बरोबर टप्प्यावर बॉल टाकलाय आणि ते बीट केलंय फलंदाजाला. 3 बॉलचा खेळ संपला. या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मनीष कोळेकरची प्राप्त केली आहे. 53 ला 3 अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते मौलिक 11 वाघबी ठाण्याची. 53 लॉस ऑफ 3 विकेट. शॉर्ट बॉलचा वापर, कट करायचा होता, अपर कट, पुन्हा एकदा बीट केलंय, पुन्हा एकदा चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. गती थोडीशी काढली परंतु इथे फुटवर्क नव्हतं, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कटचा फटका देखील फसतोय अमित पाटीलचा. ही चांगली लाईन आहे, आता दबाव बनवू शकतो. दिस इज द क्वालिटी बॉलिंग फ्रॉम यंग मॅन विराज मुंडे. विराज पुढचा बॉल घेऊन यावेळेला ऑन साइडला थोडासा लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेट पर्यंत येतोय, तोपर्यंत सिंगल इथे प्राप्त होईल. सिंगलने स्ट्राइक रोटेट होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सिंगलच्या जोरावर 54 धावा, 54. शेवटचा बॉल शिल्लक. हे षटक चांगलं राहिले. 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज विराज मुंडेने. शेवटचा बॉल शिल्लक. केजू मुंडे, विराज मुंडे आगासनचे खेळाडू या टीम मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक जे खेळाडू आहेत ग्रामीण गटातले, मग नवी मुंबईचे खेळाडू असतील, रायगड पनवेलचे असतील, त्याचबरोबर आपण पाहिले कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचे असतील, प्रत्येक खेळाडूला चान्स दिलाय या टीमने. भिवंडीचे खेळाडू असतील, विशेष म्हणजे भिवंडीचे खेळाडू या टीम मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पवन केने देखील पहिल्यांदा SSCC याच टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. त्याच्यामुळे नेहमी चर्चेमध्ये असते ही टीम. उलटा स्विच हिटचा प्रयत्न, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बॉल चाललाय कॅप मध्ये, धावा मिळतील. विराट कोहली स्टँडच्या दिशेने, धावा येतात 4, येतोय चौकार. सीधी उंगली से नहीं निकल रहा हो तो टेढ़ा करना चाहिए. 5 ओवर की समाप्ति, रन बने 58, विकेटें गिरी है 3. महेंद्र मागे, फिनिशर ऑफ भिवंडी एंड महाराष्ट्र, हमसे जुड़ चुके हैं, हार्दिक स्वागत है. 58, 58 धावा. महेंद्र मागे यांचे इथे आगमन झालंय आणि तुम्ही स्टेजच्या मागे संपर्क साधायचा आहे तुमच्या टीम बरोबर. हर्ष 11 डोंबिवली आणि नेक्स्ट मॅच असेल भौमिक 11 गांधारी. या 2 टीमच्या दरम्यान हा सामना रंगताना दिसेल. नेक्स्ट मॅच 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 धावा फलकावर लागल्यात. 58. ओव्हर नंबर 6, शेवटचं षटक. केजू मुंडे गोलंदाजीसाठी. केजू मुंडे पहिलाच बॉल बरोबर पाहिलं की फलंदाज शफल होतो, त्याला फॉलो केलं, फुलर लेनचा बॉल टाकला आणि इथे फक्त एक सिंगल प्राप्त होईल. केजू मुंडे आय थिंक 3 फॉर्मॅटमध्ये खेळलाय. आगासन टीमसाठी ग्रामीण फॉर्मॅटमध्ये काल देखील त्याला आपण खेळताना पाहिले आणि आज देखील ओपन तालुका हाफमध्ये देखील तो खेळताना पाहायला मिळाला. आणि आता आपण पाहतोय खुल्या गटामध्ये 3 फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू सध्या या स्पर्धेमध्ये खेळलाय आणि चांगली गोलंदाजी केली आहे. आता धावा झाल्यात 59, 59. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मौलिक 11 ठाणे वाघबीळ.
रवी शेठ घरत यांचा संघ एक सामाजिक कार्यकर्ते आहेत वाघबीळचे, रामकृष्ण प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रेम शेळके यांनी हा संघ बांधलाय. फुलर लेनचा बॉल होता, बॉल बॅक ड्राइव्ह ऑन साइडला दिशा देत असताना डीप मधून फिल्डर येत आहेत. एक रन ती कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण झाली, परंतु स्टंपच्या भरपूर जवळून गेलाय बॉल. 2 धावा इथे मिळतील फलंदाज विकी मुंबईकरला. हा ऍक्शन रिप्ले tenniscricket.in वर. एक धाव इथे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि पहा साई शेलार यष्टनच्या मागे, परंतु हा क्लोज होता. स्टंप जवळून गेला बॉल. त्या लाईनच्या भरपूर मागे होता बॅटर, त्यामुळे लागला असतात तर नक्की जावं लागलं असतं विकी मुंबईकरला डगआउटच्या दिशेने. 2 धावा मिळतात. अजय पाटील होता भरोडीचा फिल्डर. पुन्हा एकदा एक चांगला वेगवान यॉर्कर, बॅटची आतमधली कडा घेतली, स्वतः जातोय केजू मुंडे. बॉल पर्यंत इथे सिंगलच प्राप्त होईल. स्ट्राइक ठेवताना दिसेल आता फलंदाज अमित. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 62. नक्की साई शेलार आणि टीम मॅनेजमेंटने विचार केला असेल 70च्या आतमध्ये कसं रोखता येईल, 65च्या आतमध्ये कसं रोखता येईल, कारण हे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आणि या दुसऱ्या बाजूला विचार करत असतील टीम मौलिक 11 वाघबी ठाणे की कशा पद्धतीने 70च्या वर आपल्याला जाता येईल. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये एखादा मोठा फटका पाहिजे वाघबी टीमला, मौलिक 11ला. फुलर लेनचा बॉल होता, बॉल बॅक ड्राइव्ह डोक्यावरून निघालाय. बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढाच चांगला थ्रो येतोय उस्मान पटेलचा. पिकअप गॅदर अँड थ्रो इन ऍक्शन. एकाच ऍक्शन मध्ये उस्मान ज्याही वेळेला खेळतो भरपूर मोठ्या संख्येने समर्थक त्याचे येतात. युट्यूबला नेहमीच ते जोडलेले असतात. चर्चा करतात उस्मान का मॅच कब आहे, आणि तो उस्मान SSCC डोंबिवलीमध्ये खेळताना दिसतो. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रत्येकाचा एक काळ असतो, त्याने तो गाजवलेला असतो. ओ चांगला बॉल, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, खाली राहिलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. पुन्हा एकदा अजयने एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला, फेकला आणि अंपायरचा सिग्नल रन आउट. काय फेकी होती तिथे अजय पाटीलची. आउट होईल आता विकी मुंबईकर. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. स्वर्गीय जगन स्मूर्ती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन स्मूर्ती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन स्मूर्ती Thank you, DJ. चषक. देखिए बल्लेबाज रन आउट इसलिए हुआ है कि जो बॉलिंग कर रहे हैं केजू मुंडे उस पर बड़े शॉट नहीं आ रहे. स्ट्राइक देखील घ्यायचीच होती. अजयने एकाच ऍक्शन मध्ये एक पिकअप गॅदर अँड थ्रो दाखवला. मी मगाशी चर्चा करत होतो उस्मान पटेलची, आणि निलेश मात्रे स्वतः मला सांगतात की उस्मान आमच्या टीमच्या अगोदर या ग्राउंडवर उपस्थित होता आणि त्यानेच विचारलं की आपली टीम कुठे आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या, नेहमीच डाऊन टू अर्थ असलेला हा खेळाडू आहे, नेहमीच वेळेवर येणारा खेळाडू आहे. क्रिकेटच्या प्रती त्याला लगाव आहे. मग कोणताही संघ असो, असं नाहीये की फक्त याच टीममध्ये तो खेळण्यासाठी येतो. अनेक संघांमध्ये तो खेळलाय. 3 शतकं त्यांनी ठोकलेली आहेत वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन. 2014 मध्ये KGN ट्रॉफी खारघर पासून सुरुवात केली होती. एक चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, नाही थांबणार बॉल, जाईल सीमा पार, धावा मिळतील 4. येतोय चौकार. ते समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ संपला. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 धावा झाल्या. 68 आणि 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. करण धुळेने शेवटच्या बॉलवर एक चांगला स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला. 4 धावा तिथे मिळवल्या. 68 धावा झाल्यात. 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मी उस्मान पटेलच्या बद्दल चर्चा करत होतो. नेहमीच डाऊन टू अर्थ असलेला खेळाडू. 3 शतकं त्याने ठोकलेली आहेत. नेहमी चर्चा होते त्याच्या शतकांची. पण पहिलं शतक त्याने KGN ट्रॉफीमध्ये 2013-14च्या दरम्यान ठोकलं होतं, मी जर बरोबर असेल तर. त्याच्यानंतर त्याने घनसोलीच्या क्रीडांगणावर संजय स्मृती चषकामध्ये दमदार असं शतक त्याने ठोकलं होतं. आणि त्याच्यानंतर आय थिंक राजगुरुनगर मध्ये आणखीन एक शतक त्याच्या नावावर आहे. असे 3 शतकं त्याने ठोकलेले आहेत. परंतु नेहमीच क्रिकेटच्या प्रती लगाव आहे, प्रेम आहे. कोणत्याही संघामध्ये खेळण्यासाठी वेळेवर उपस्थित असतो. आज ही स्पर्धा खेळण्यासाठी तो पहिले आला, नंतर SSCचे सर्व खेळाडू आले. आणि त्याचमुळे या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. डाऊन टू अर्थ, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट या तत्वावर चालणारा खेळाडू. आणि आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचे. टीम टॉससाठी उपस्थित राहायचंय. हर्ष 11 डोंबिवली आणि भौमिक 11 गांधारी.
तिथे उपस्थित आहेत भौमिक इलेव्हन गांधारी आणि त्याचबरोबर टीम हर्ष इलेव्हन डोंबिवलीमध्ये होईल आता हा टॉस. नेक्स्ट मॅच एका बाजूला कॅप्टन दीपू माई उपस्थित आहे. वेलकम दीपू, स्वागत आहे आपलं. आणि दुसऱ्या बाजूला भिवंडीचा बॉल फिनिशर महेंद्र मागे आपल्यासोबत आहे. 6 षटकांची मॅच आहे. पर इनिंग तुमच्याकडे 1 DRS आहे. तुम्ही बीमर, रनआउट, बाउंड्री चेक, ओव्हरस्टेप या सगळ्यासाठी वापरू शकता. आणि ऑन फील्ड अंपायर्सला वाटलं तर तो निर्णय टेक्निकल टीमकडे जाईल. मॅच बरोबरी सुटली. सुपर ओव्हर कॉईन इंट्रोड्यूस करतो. एका बाजूला प्रतीक, एका बाजूला मयूर. मयूर किंवा प्रतीक असं कॉल तुम्हाला करायचा आहे. कॉईन स्पिन केला जाईल. स्पर्धेचे प्रणेते सो आता प्रतीक दादा आपल्या सोबत महेंद्र मागे करतील कॉल. प्रतीक असं कॉल आणि प्रतीकच आला. चला, ज्याच्या हाताने कॉईन स्पिन झाला ते चला. टॉस जिंकला भौमिक इलेव्हन गंधारी. म्हटलं की विकीदादाचा संघ नेहमी अनेक वर्ष महेंद्र मागे, जयेश पाटील या सगळ्या टीमला, सुलतान म्हणूया, दिनू कांबळे म्हणूया, सगळे खेळत असतात. आज कोण कोण आलाय? ते प्लेइंग कोण अजून आलेलं नाही. आता पोचतील पोरं थोड्या थोड्यात. तू टॉससाठी लवकर आला ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय? फर्स्ट फिल्डिंग करणार मी. समोर अगदी आपण पाहता दीपू माळी आणि हर्ष इलेव्हनची टीम आहे. महेंद्र म्हात्रे, त्या सोबतीनं वत्रे का त्यांनी पुरस्कृत केलेल्या संघ म्हणजे नक्कीच एक चांगली साईड घेऊन आज ती टीम उतरणार. काय माइंडसेट आहे? अगदी टॉस जिंकला, फोल्डिंग घेतली आहे. किती धावेवरती वाटतं या मैदानावरती थांबवलं जावं? खरं बोलायचं झालं ते की कारण का या विकेट सांगू शकत नाही. कारण का समोरचे संघ पण मला वाटते ऑलमोस्ट बेवडीतले दोन्ही संघामध्ये विचार केला तर मला वाटते कमसे कम 15 प्लेयर तर असे असते का बेवडीतले एकच अपोजिट खेळणार आहेत. त्यामुळे काय एवढा विषय नाही. कारण का आता पहिले आम्ही डिफेंड करायचा बोला तर सांगू शकत नाही कितीवर. कारण की इथे स्कोर मला वाटते सकाळी 80+ पण चेस होतात किंवा 90 पण होतात. तर ते सांगू शकत नाही किती. आता समोरचा प्लेयर किती कसे रन बनवणार. आम्ही चांगला करायचा प्रयत्न करू. 5 ओव्हर 34 पण डिपेंड झालेत. मागची मॅच 82चं टार्गेट होतं. एका धावेने सामना चेस करताना प्रतिस्पर्धी टीमनं गमावला. ऑल द बेस्ट करूयात आपण महेंद्र मागेला. एक लास्ट क्विक क्वेश्चन. ऑल ओव्हर टुर्नामेंट सातत्यानं पाहिली आहे. खरं तर काल देखील तुला यायचं होतं, ठाणे रायगडचा पार्ट होतास, पण काही कारणास्तव नाही जमलं. कशा प्रकारे एन्जॉय केलंस आता पण त्या टुर्नामेंटला? हो, गेली मागच्या वर्षी सुद्धा माझा खूप चांगला परफॉर्मन्स झाला. प्रथम दिवसाने आम्ही एकत्र होतो. तालुका आपला चांगला खेळलो होतो. विकेटचा थोडा अंदाज आहे आम्हाला. त्या हिशोबात मला वाटते गेल्या वर्षीपेक्षा यंदा वाटते मला वाटते अजून काहीतरी म्हणजे वेगळे म्हणजे चांगलंच केलं आहे. कारण का मागच्या डेची होती टुर्नामेंट, आता नाईट केली आहे. कारण का लाईट वगैरे लावल्यात. म्हणजे यावर्षी चांगलाच खर्च केला वाटते. म्हणजे यावर्षी चांगलाच मेंटेनन्स होता ग्राउंड दिसतो मला यावर्षी. बेस्ट ऑफ लक, भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपल्यासोबत आहे दीपू माळी. स्वागत आहे दीपू दादा. आज हर्ष इलेव्हनला लीड करतोयस. काय अगदी आता आपण पाहिलं तर आयोजन स्पर्धा अनेक होतात. तू देखील नुकतीच एक चांगली स्पर्धा भरवली आहेस. या स्पर्धेबद्दल मयूर दादा, प्रतीक दादाच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? मला तरी असं वाटतं की टेनिस क्रिकेटमधली बेस्ट टुर्नामेंट आहे आणि असा ग्राउंड तर मी कधी पाहिलाच नाही आणि इथे खेळायला खूप मजा येईल. 6 षटकांची मॅच आहे. अगदी टॉस जिंकला असता तर कदाचित तुझा निर्णय? आम्ही बॅटिंगच केली असती. बॅटिंगच वाटायला आली आहे. अगदी ऑल ओव्हर आज भिवंडीची स्टारकास्ट आहे. दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली आहे, ठाणे आहे, बदलापूर आहे, कर्जत आहे. अशा विभागातनं तारे सितारे आज खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला महेंद्र मागे आहे जो कॅप्टन आहे भौमिक इलेव्हनचा. त्यांना टॉस जिंकला, फोल्डिंग घेतली आहे आणि हर्ष इलेव्हनचे दीपू माळी आणि त्यांच्या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा, कारण आजचा दिवस खुल्या गटातल्या क्रिकेटचा आहे. आज टेनिस क्रिकेटचे तारे सितारे आज या मैदानावरती स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल येते येतात. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक गाजवण्याची स्वप्न घेऊन त्या स्वप्नपूर्तीसाठी दोन्ही खेळाडूंना आपण दिवस शुभेच्छा. जो चांगला खेळणार तो जिंकणार. जाऊयात आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिकडे सज्ज आहेत आपले समालोचक मित्र कुणालजी दाते सर आणि सिद्दीकजी भावे सर. इट्स ओवर कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद ओमी. आइए दोस्तों, लौट चलते हैं लेट जगन्नाथ स्मृति क्रिकेट की अद्भुत दुनिया में, जहां ओपन फॉर्मेट में मुकाबले हो रहे हैं. ऐसे सीसी डोंबिवली के सामने जो लक्ष्य है इस वक्त 69 दोनों ओपनर. बीच मैदान पे रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल और रोहित पाटिल गेंदबाजी की शुरुआत करने जा रहे हैं. मौलिक 11 ठाणे की तरफ से योगेश मात्रे फास्ट और फ्यूरियस गेंदबाज हैं. उस्मान पटेल का इतिहास देखिए, ऐसे ही कोई टाइगर नहीं बन जाता है. पावर प्ले के बहुत ही खतरनाक बैट्समैन है. आज देखना है कि लश ग्रीन आउटफील्ड और इंटरनेशनल फैसिलिटीज के ग्राउंड पे कैसा खेलते हैं. ओ बढ़िया गेंद, बॉलर बैक ड्राइव, हवा में भी थी थोड़ी लेकिन झुक नहीं पाए. बहुत ही फास्ट और फ्यूरियस गेंदबाज है. थोड़ा साइड आर्म एक्शन है. मेरे ख्याल से बिलोंग करते मात्रे सपाड़ा. यस,
सुपर 8 में टीम सुपर 10 में क्वालिफाई भी हुई है। मात्रा पाड़ा को बिलोंग करते हैं, कमाल के तेज गेंदबाज हैं। राइट आर्म ओवर दी स्टंप्स, उस्मान को बैक फुट पे गए, कट किया गेंद को, बेहतरीन शॉट, 4 रन। मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना, मयूर ग्रुपच्या वतीनं गाजतंय जोशान सामना, स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना। क्या कहेंगे, पीछे रखी हुई गेंद थी, बहुत जल्दी पोजीशन किया था, शॉर्ट वाइड एंड पनिश्ड। इस मर्तबा खड़े खड़े खेला है, हवा में स्ट्रोक है, उस्मान पटेल आउट। बड़ी मछली जाल में फंसती हुई और योगेश मात्रे ने पलटवार कर दिया। मालूवन त्यातला सामना क्रमांक देखील 69 आहे। अशा परिस्थितीमध्ये 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना उस्मान ची विकेट मिळाली। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होता, तो मागे धावत जाऊन त्याने हा झेल टिपला, एक चांगला झेल पाहायला मिळाला आणि विकेट प्राप्त झाली योगेश मात्रेला। नॉट इजी, लगभग 30 गज के दायरे से गेंद काफी आसमान में खड़ी रह गई थी। नए बैटर सोनार पारा से जिनका ताल्लुक है, अमोल पाटिल। देखिए एक बात तो है, आपने देखा कि अगले टॉस के लिए भिवंडी के दोनों कैप्टन थे। इससे पहले टॉस के लिए एसएससीसी की तरफ से भिवंडी के अजय पाटिल गए थे। कल सिर्फ सिल्वर स्टार जीती नहीं है, बल्कि भिवंडी का क्रिकेट बहुत ऊपर जा रहा है। 4 रन 1 विकेट। योगेश मात्रे साइड आर्म गेंदबाजी करते हैं, तेज गेंद, बॉलर बैक ड्राइव, व्हाट अ कैच, कैच इज विनिंग मैचेस। आई थिंक मनीष कोलेकर इज देयर। क्या गजब का कैच पकड़ा है, नॉन स्ट्राइक के बैट्समैन हैरान परेशान है। रोहित पाटिल दोन्हीही जेल टिपलेले आहेत तेच मनीष कोळेकर उर्फ पांड्याने पकडलेले आहेत। या अगोदर उस्मानचा झेल मागे धावत असताना हा झेल मिड ऑफच्या दरम्यान हा तर वेगाने जाणारा बॉल होता, बॉल बॅक ड्राईव्ह होता, चांगला फटका। ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर। योगेश मात्रेचा आतमध्ये येणारा बॉल, एक चांगला ऑफ ड्राईव्ह, परंतु मनीष कोळेकरने एक चांगला झेल तिथे टिपला मिड ऑफच्या दरम्यान। बॅक टू बॅक 2 विकेट मिळालेले आहेत योगेश मात्रेला आणि आता तो असेल ऑन हॅट्रिक। कमाल की फास्ट बॉलिंग कर रहे हैं, मात्रे पाड़ा को बिलोंग करते हैं। और देखिए ग्रामीण क्रिकेट में तो भिवंडी में भी ये खेले, इनकी गेंदबाजी इतनी आसान नहीं खेलना। एक तो उनके पास पेस बहुत है और अधिकांश गेंदे वो चैनल में रखते हैं। नर्वस रिप्लाई हम देख रहे हैं, एसएससीसी डोंबिवली का 2 विकेट गिरी है 4 के ऊपर। हैट्रिक पे आ गए योगेश मात्रे। नए बैटर मैदान में आते हुए विराज मुंडे, यंग ऑलराउंडर को ऊपर भेजा है। डोंबिवली प्रीमियर लीग में कमाल की बल्लेबाजी की थी और गेंदबाजी की थी विराज ने। योगेश, ओ खूंखार खूंखार गेंदबाज है, परफेक्ट यॉर्कर, हैट्रिक पूरा। गोलंदाजी योगेश मात्रे च्या माध्यमातून बुग्या टोपन नावाने खेळाडूची ओळख आहे, परंतु 2 विकेट घेतल्यानंतर यॉर्करने तिसऱ्या फलंदाजाला बाद केले। विराज मुंडे ला आता परतीचा प्रवास करावा लागतो आणि हॅट्रिक घेतली खुल्या गटामध्ये। काय बॉल होता, दोन्ही पायांच्या मधून लेग स्टंपला जाऊन धडकलाय आणि शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये देखील यांनी एसएससीसी डोंबिवली कडून खेळत असताना तिथे देखील हॅट्रिक घेतली होती, हे विसरून चालणार नाहीये। आणि इथे देखील आपण पाहतोय स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये आल्यानंतर त्याच्या माध्यमातून खुल्या गटामध्ये हॅट्रिक घेणारा तो गोलंदाज ठरलेला आहे आणि आता मात्र परिस्थिती 4-3 आहे एसएससीसी डोंबिवलीची। ग्रामीण से भी हैट्रिक कर चुके हैं इसी लेट जगन्नाथ स्मृति कप में। कमाल की फास्ट बॉलिंग, फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग।
कुणाल सर, विघ्नेश पाटिल फ्रॉम मोरबी, वो भी बाएं हाथ के तेज गेंदबाज हैं. आणि विकेट हॅट्रिक तुमच्या स्क्रीनवर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून पहिला जो विकेट होता तो उस्मानचा होता. एक्स्ट्रा कव्हरला मारला होता. खूप चांगला झेल मनीष कोळेकरने मागे धावत असताना मिड ऑफच्या दरम्यान सेकंड विकेट प्राप्त झाली. अमोल पाटील परतला. एक चांगला झेल पुन्हा एकदा मनीष कोळेकरचा आणि तिसरी विकेट होती ती विराटची. त्याला क्लीन बोल्ड केलं. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली आणि तिथे एक सिंगल प्राप्त केली आहे. कमाल का ओवर खत्म किया. मैंडेटरी पावर प्ले में पुअर प्ले एसएससीसी डोंबिवली का हम देख रहे हैं. 4 रन बने, 5 रन बने और 3 विकेटें गिरी है. बिल्कुल टॉप ऑर्डर को बिल्कुल तहस नहस कर दिया अपने पहले ओवर में योगेश मात्रे ने. इथूनही पलटवार होऊ शकतो. निस्तनाबूत करून टाकलंय सध्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना. विशेष म्हणजेच महत्त्वाचे फलंदाज बाद केले. उस्मान पटेलची विकेट असेल, आल्या आल्या अमोल पाटीलची विकेट असेल, विराज मुंडेला तर सेटही होऊ दिलेलं नाहीये. तिन्ही फलंदाजांना बाद करत असताना हॅट्रिक कंप्लीट केली. खुल्या गटामध्ये हॅट्रिक आली, ग्रामीण गटामध्ये एकाच गोलंदाजाने हॅट्रिक घेतली आहे. त्याच्यामुळे चर्चेमधलं नाव आहे योगेश मात्रे. या खेळपट्टीवर अक्षरशः आगीचे गोळे बरसवतोय असं म्हणायला हरकत नाहीये. आणि जर त्याला थांबवायचं असेल, शमवायचं असेल तर तुमच्याकडे अग्निशमन यंत्रणा चांगली पाहिजे. परंतु तेही ते पाहायला मिळालेलं नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी चांगली होते, फलंदाजीमध्ये थोडासा ढिसाळपणा, कमकुवतपणा जाणवलाय एसएससीसीच्या. परंतु इथून देखील पलटवार होऊ शकतं. चांगले खेळाडू या टीममध्ये आहेत. ग्रामीण क्रिकेटर चांगले खेळतात, त्याच्यामध्ये शंकाच नाहीये. अजून या मॅचमध्ये भरपूर काही शिल्लक आहे. पहिलं षटक संपले 5-3 टीम एसएससीसी डोंबिवली. खेल की शुरुआत होती भी दूर वाले छोर से. साई को मोर्चे पे लगाया गया है. साहिल आए, साहिल लोनी. पहली गेंद हवा में, एक और विकेट. ऐसा लग रहा है कि बल्लेबाज विकेट पे खड़े ही रहना नहीं चाह रहे, जिस तरह की बल्लेबाजी हो रही. चांगला गोलंदाज आहे साहिल लोंगले. याने देखील यावर्षी अनेक खुल्या गटामधील स्पर्धा गाजवायला सुरुवात केलेली आहे. कर्जत परिसराला बिलॉंग करतो आणि त्याच्या खात्यामध्ये पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. आणि आपण पाहतोय 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 5-4 ही कुठल्या फुटबॉल मॅचची स्कोर लाईन नाहीये. हा सामना महत्वाचा आहे. खुल्या गटातला सामना आहे. 70च्या आसपास लक्ष आहे. परंतु तरी सध्या आपण पाहतोय की फलंदाज जास्त टिकून खेळताना दिसत नाहीयेत. थोडासा संयम दाखवावा लागेल. एकेरी दुहेरी धावा काढाव्या लागतील. आक्रमक होऊ शकता तुम्ही मध्यंतरी. या टीमकडे साई शेलार सारखा खेळाडू आहे. या ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे इथून पुढे तुम्हाला धावा कराव्या लागतील. या टीमकडे केजू मुंडे आहे, तो देखील पिंच हिटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु सध्या तरी कला फलंदाजी सुरू आहे एसएससीसी खंबालपाडाची. बॉलिंग बहुत ही कातिलाना हो रही है और आते ही साहिल ने भी विकेट चटकाया है. आप देख रहे हैं लेट जगन्नाथ स्मृति चषक बदलापुर. दोपहर के सेशन का मैच हो रहा है. अब मौसम थोड़ा सा बदल गया है, लेकिन विकेटों की झड़ी लगी है. नए बल्लेबाज, नए बैटर दुर्वेश आए हैं. दुर्वेश मडवी साहिल का सामना कर रहे हैं. इस मरतबा ऑन ड्राइव किया है, शॉट में नहीं है दम. रन मिलेंगे कम. टीम भौमिक 11 गंधारीचे कॅप्टन, आपण टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. महेंद्र मागे आमची आयोजन समिती या ठिकाणी तुम्हाला इन्व्हाइट करते आहे, तर आपण आमच्या आयोजन समितीसोबत संपर्क साधायचा. धन्यवाद. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ है. 6 रन 4 विकेटों के नुकसान पर. 6 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. साहिल इस मरतबा बढ़िया ड्राइव, लेकिन फील्डर है. फिर मिड ऑफ पे एक विकेट गिरता हुआ. विकेट नंबर 5 गिर गया और कुणाल सर लग रहा है रनों के और विकेटों के बीच में शर्त लगी.
केली. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन राहिलंय, मिड ऑफला क्लिअर करता आलेलं नाहीये सूरजला, तो परतलाय. आणि साहिल लोंगले उमरोलीचा खेळाडू आहे, सध्या चांगलं क्रिकेट खेळलाय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील तो दिसला. त्याच्यामुळे दिसला याचा अर्थ असा आहे की त्याच्याकडे क्षमता आहे, कारण याही स्पर्धेमध्ये तो पाहायला मिळतोय. खुल्या गटामध्ये ज्यावेळेला तुम्हाला संधी मिळते, तुमच्याकडे कुवत पाहिजे, क्षमता पाहिजे, कर्तृत्व पाहिजे, आणि ते दाखवले साहिल लोंगलेने. ग्रामीण गटातून येत असताना तुम्ही खुल्या गटातील क्रिकेटच्या स्पर्धा गाजवतात, ज्यावेळेला तुमच्याकडे कर्तृत्व असतं, आणि ते इथे दाखवत असताना गोलंदाजीमध्ये साहिल लोंगले सध्या तरी त्याची चांगली कामगिरी होते. टीमची धावसंख्या 6-5 SSCC डोंबिवली. साहिल लोंगले नए बैट्समैन, हिटमैन ऑफ भड़ोडी भिवंडी. टीम के कैप्टन अजय पाटिल. साई शेलार अब तक बल्लेबाजी को नहीं आए. ओ अच्छी गेंद कट के अंदर की जानी भाई. अंपायर से सवाल पूछा, अंपायर ने कहा हाइट फैक्टर है, नॉट आउट. बॉलिंग बहुत ही लाजवाब हो रही है, वो भी मैंडेटरी पावर प्ले में, जहाँ पे रनों की लूटमार मचाना चाहिए थी, वहाँ की विकेटों की झड़ी लगी है. 5 बैटर सिर्फ 6 पे आउट हुए. साहिल लोंगले सामने की ओर से आते हुए अजय पाटिल को एच, लेकिन फ्लाई स्लिप पे दूसरे बाउंस में गई है. क्या फील्डिंग हो रही है, क्या बॉलिंग हो रही है मौलिक 11 थाने की तरफ से. चारों शाने चित कर दिया है, शिकंजा कसा है. लग रहा है कि बल्लेबाजों के पैर बांध दिए बॉलिंग ने. हालांकि बहुत अच्छे स्ट्राइकर हैं अजय पाटिल, लेकिन दबाव में साहिल. अजय को बैकफुट पे गए, पंच किया कवर्स में, कोई रन नहीं. 2 ओवर की समाप्ति. पावर प्ले नहीं बल्कि पुअर प्ले चलता हुआ, जहां पर SSCC डोंबिवली ने केवल 6 रन बनाए और 5 विकेटें गिरी. हा सामना तसं पाहिलं तर लीग मॅचेसमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते खुल्या गटामध्ये, त्याच्यामुळे संधी मिळते. परंतु पहिल्या मॅच पासून जर तुम्ही सामने जिंकत गेला तर कॉन्फिडन्स वाढतो. परंतु सध्या तरी पिछाडीवर वाटतोय संघ. आणि या इनिंग मधल्या जर विकेट पाहिल्या तर खराब बॅटिंग मुळेच गमावलेल्या आहेत SSCC ने. योगेश मात्रे कंटिन्यू इस मरतबा छेड़खानी. बच गए वहां पे बैट्समैन. टिप्पा खाने के बाद कांटा बदला था गेंद ने. फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाज हैं अब तक के जगन्नाथ स्मृति चषक में. कमाल की रफ्तार है, साइड आर्म एक्शन है, ओपन चेस्ट गेंदबाजी करते हैं योगेश मात्रे. विकेटों में गेंद थी, बढ़िया पुश. लॉन्ग ऑन से आते हुए खिलाड़ी 1 रन. 1 रन से स्कोर अब जाकर 7 पे पहुंचा है, 5 विकेटों के नुकसान पे. अजय पाटिल के पास स्ट्राइक आता हुआ, हालांकि बड़े बड़े हिट के लिए जाने जाते हैं. साई शेलार बहुत लेट ऑर्डर में बल्लेबाजी को आ रहे हैं, लगभग 8वें नंबर पे आएंगे. योगेश मात्रे उछाल दिया है, तारामंडल में जा रहे हैं योगेश. हिटमैन का जबरदस्त हिट, 6 रन. तर व्यासपीठावरती शुभागमन होतं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये. या ठिकाणी मयूरदादा पिसेकर आपल्यासोबत जोडले गेलेत, तर स्वागत आहे मयूरदादा पिसेकर आणि PNR ग्रुप. आणि छोटा मयूर आपल्यासोबत जॉईन होतोय. मॅच अतिशय सुंदर रंगती आहे, हॅट्रिक देखील एक आली आहे. तदनंतर आता त्याच बॉलरच्या विरुद्ध
षटकार चौकार देखील येऊ लागलेत आणि मॅचचा रंग वाढलाय. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया त्या मॅचचं धावतं समालोचन. 13 रन 5 विकेट, मंजिल अभी भी दूर, लेकिन कहते हैं कि रास्तों की कठिनाइयों पे नजर जिनकी नहीं रहती है वही मंजिल पाते हैं. एक और धमाकेदार शॉट, तीर कमान से जा मिला आसमान से, योगेश मात्रे को भेज दिया अजय पाटिल ने चंद्रयान की यात्रा पे 6 रन. ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना. मयूर ग्रुपच्या वतीनं गाजतंय जोशानं थँक्यू डीजे. सामना. आय थिंक टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे साईड लाईन चेक करण्यासाठी. हेमंत शेट्टी यांच्या माध्यमातून हा निर्णय. टीव्ही अंपायर जेपी. दोन षटकार आलेत, एक मिड विकेटला मारला, एक डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला षटकार आलाय. दोन्हीही फटक्यामध्ये ताकद, टायमिंगचा पुरेपूर मिलाफ पाहायला मिळाला. हिटमॅन ऑफ भरोडी अजय पाटीलच्या बॅटमधून हे सिक्सर आलेत. बघूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय. मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येऊ शकतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे, त्याच्यामुळे 6 धावा काउंट होतील, फलंदाजाच्या खात्यात जातील, टीमच्या खात्यामध्ये जातील. टीमची धावसंख्या 19. शेवटचा बॉल शिल्लक. 19 रन, 2 सिक्सर ने अजय पाटिल ने कोशिश की है एसएससीसी डोंबिवली को मैच में घसीटने की. एक बड़ा शॉट, वो भी वार किस पे किया है. पहले ओवर में जिन्होंने 3 विकेटें ली, क्या 3 सिक्सर आएंगे. 2 तो आ चुके हैं, विकेटों का तो वो हैट्रिक कर चुके हैं. क्या उनके खिलाफ सिक्सर का हैट्रिक करेंगे अजय पाटिल. योगेश मात्रे अजय पाटिल के लिए दोनों तरफ जहनों में सवाल उभरते हुए. देखिए आने वाले बल्लेबाजों में साई शेलार है, जो इक्वेशन कोई भी रहे वो उनके सामने माने नहीं रखती. योगेश मात्रे इस मर्तबा फ्लिक कर दिया है. ओ माय गॉड, कैच पकड़ा है विक्की मुंबईकर ने, या देखना है कौन खिलाड़ी है. अमित ने कैच पकड़ा है या मैच पकड़ा है. कैचिंग लाजवाब देख रहे हैं हम यहाँ पर टीम ठाणे की. विकेट नंबर 6 गिरता हुआ. 3 ओवर की समाप्ति, रन बने 19, विकेटें गिरी 6. ये देखिए झुक कर गेंद को फ्लिक किया था. एंड दिस इज द क्वालिटी कैच फ्रॉम अमित नाइक. आज जो 3 विकेटें गिरी उसमें कैचिंग का बहुत ज़बरदस्त रोल है. नए बैटर, हार्ड हिटिंग बैट्समैन, शारजा के ग्राउंड के बाहर चैंपियन ट्रॉफी में, रत्नागिरी में पार्किंग में शॉट्स और चैलेंज क्रिकेट ग्राउंड के गो हेड पे मारने वाले पहले खिलाड़ी. साई शेलार क्या बाजी पलट देंगे, लेकिन अपनी आवाज़ से दिलों की बाजी ज़रूर पलटी है. कुणाल दाते सर ने आपके साथ. 18 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता. 18 चेंडूवर 50 धावा करायचे आहेत. साई शेलारची भूमिका तेवढीच महत्वाची राहील आता या मॅचमध्ये. अजय परतला आणि त्याचा एक सर्वोत्तम झेल टिपला होता अमित नाईकने. डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान धावत येत असताना एक रनिंग कॅच त्याच्या माध्यमातून संपन्न झाली. साई लोंगले गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर नंबर 4 मध्ये. लॉंग ऑन लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षक आहेत आणि कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा आतमध्ये आणलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक ऑन साइडला जास्त प्रोटेक्शन दिले. दुर्वेश मडवी आणि साई शेलार ही जोडी आता मैदानामध्ये. साई लोंगलेच्या अगेन्स्ट 18 बॉल आणि 50 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पहिला बॉल, शॉर्ट बॉलचा वापर, थोडासा बॅकफुटला जात असताना ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मधून फिल्डर येत आहेत भरपूर वेगाने. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. या टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय अमित नाईकला, करण धुळेला, योगेश मात्रे असेल, मनीष कोळेकर असेल, हे चांगले क्षेत्ररक्षक आहेत हे टीमचे. स्वतः विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो विशाल शाह. तो देखील दर्जेदार क्षेत्ररक्षण करण्यासाठी जाणला जातो. 17 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
कमी गतीने टाकलेला यॉर्कर होता, हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. साई शेलार याने एक चिकी सिंगल इथे कंप्लीट केली आहे. खातं उघडले साई शेलारचं. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. धावा झाल्यात 21. एकेरी दुहेरी धावा चालणार नाहीयेत. बॅटिंग करत असताना SSCC डोंबिवलीला आता आक्रमण करावंच लागेल, कारण लक्ष्यापासून दूर चाललाय हा संघ. त्याचं कारण आहे विकेटची हॅट्रिक योगेश म्हात्रेची. पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान बॅकफुटला लोटलं त्याने. टीमला हा बॉल सोडून दिलाय. अंपायरचा इशारा येतोय डॉट बॉल. कमबॅक खूपच चांगलं होत असताना साई लोंगलेचं मी मगाशी देखील उल्लेख केला होता की हा खेळाडू सध्या चर्चेमध्ये आहे, महत्त्वाच्या स्पर्धा गाजवताना दिसतोय. कर्तृत्व आहे या खेळाडूचं. कमी वयामध्ये छाप सोडली आहे खुल्या गटातील क्रिकेटच्या सामन्यामध्ये, स्पर्धांमध्ये. नुकतीच स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक हीच देखील स्पर्धा तो खेळताना दिसला आणि तो सध्या आपल्या स्क्रीनवर आहे. साई लोंगले. साहिलचा कमी गतीने टाकलेला बॉल फुल टॉस होता. मिड विकेट आहे डीप मध्ये. झेल पकडला जाईल. फलंदाज बाद होतोय दुर्गेश माडवी. दुरू दुरून संग येती चषकान खेळाया, प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया. दुरू दुरून संग येती चषकान खेळाया, प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया. भली मोठी ती ट्रॉफी भरते आज हो डोळ्याना, भली मोठी ती ट्रॉफी भरते आज हो डोळ्याना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. Thank you, DJ. जगन्नाथ 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14 बॉलमध्ये आता 48 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज केजू बुंडे मैदानाच्या आतमध्ये. 7 फलंदाज बाद झालेले आहेत SSCC डोंबिवलीचे आणि हे 2 खेळाडू आपल्याला भरपूर कमी वेळेला एकाच टीममध्ये पाहायला मिळतात. धडधाकट शरीर यष्टी असलेले हे खेळाडू आहेत. त्या टीमसाठी ग्रामीण क्रिकेट गाजवलेलं आहे. एकाने आगासनसाठी, एकाने खांबालपाडा टीमसाठी. आणि आता आगासनचा केजू मुंडे मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. 21 धावा झाल्यात. 7 फलंदाज बाद. साई लोंगले. ओहो, चांगला बॉल. फुटवर्क नाहीये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता, डिग आउट करायचा प्रयत्न होता, परंतु एक अतिशय चांगली लाईन होती. खोलवर टप्प्याचा बॉल बीट करून गेलाय केजू मुंडेला. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर पहा. फुटवर्कच नव्हतं, अगदी जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता केजू मुंडेचा. शेवटचा बॉल शिल्लक. 13-48. बॅटची वरची कडा घेतली आहे. विकेट किपर खाली येतोय. झेल पकडला जाईल आणि 8वी विकेट इथे गमावली आहे टीम SSCC डोंबिवलीने. 21-8. आठ षटकार मारावे लागतील बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाजीसाठी अमरीश यादव फ्रॉम मुंब्रा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. आणि चांगला क्रिकेट खेळत आलाय. एक चांगला गोलंदाज आहे अमरीश यादव. मुंब्र्याचा खेळाडू आहे. 12 बॉलमध्ये 48 धावांची आवश्यकता असेल. फ्लाय स्लिपमध्ये खेळाडू सज्ज आहे साई शेलार. 8 षटकार मारायचे. बाउंड्री लाईनच्या बाहेर 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 48 धावांची आवश्यकता आहे. या एंडने शक्य होऊ शकतं. हवेचा वेग असतो. साईसाठी हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवलाय आणि रीच पासून देखील थोडासा दूरच होता साई यांच्यापासून आणि त्याच्यामुळे एक येतो डॉट बॉल. म्हणजेच काय तर आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 48. SSCC डोंबिवली हा संघ थोडासा पिछाडीवर वाटतोय. त्याचं कारण आहे 8 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज संदेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. साई शेलार स्ट्रायकिंग एंडला. 11 बॉल 48 धावा. कमी गतीने टाकलेला बॉल बॅटची वरची कडा आणि ते मात्र विकेट प्राप्त झाली आहे. 9वी विकेट गमावली आहे टीम SSCC डोंबिवलीने. 21-9.
तरी हवा आपल्याला पाहायला मिळते मौलिक 11 वाघबी ठाणे या संघाची, कारण या टीमने मात्र पकड मजबूत केली. या सामन्यावर 9 फलंदाज बाद झालेले आहेत SSC डोंबिवलीची. आता मात्र मी म्हणेन ना थोडीशी औपचारिकताच राहिली या मॅच मध्ये, खरं पूर्णपणे पिछाडीवर आहे संघ. 10 बॉलमध्ये 48 धावा करायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये अतुल पाटील फलंदाजीसाठी दाखल होतोय. शेवटची विकेट मैदानामध्ये चांगली गोलंदाजी केली, खास करून योगेशने पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली. दबाव बनवला साहिल लोंगलेने. बॉल हवेत आहे आणि इथे मात्र एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये अमरेश यादवचा सिंगल प्राप्त झाली आहे. अतुल पाटीलचं खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या 22. आता 9 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असेल. एक विकेट दूर आहे विजयापासून टीम मौलिक 11 वाघबी ठाणे. दुसऱ्या बाजूला ऑल आउटचं संकट टाळायचं SSC डोंबिवलीला. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, मधली कडा घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये येतो डॉट बॉल. याच्यानंतरचा सामना अर्ची 11 डोंबिवली आणि भौमिक 11 गांधारी. दोन्ही टीम आता सज्ज झालेले आहेत. टॉस झालाय. थोड्याच वेळात इन ॲक्शन असतील अनेक रती महारथी याही मॅच मध्ये. आपले सर्वांचं सहर्ष स्वागत. महेंद्र मागे, दीपू माळी वेगवेगळ्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेट रिजन मध्ये, तिथे बॉल अडवला जाईल तोपर्यंत सिंगल प्राप्त होते. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल या ओव्हरचा अमरेश यादव कडून. सात बॉल आणि 46 धावा. चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपला. 23ला 9 SSC डोंबिवली आणि आता धावा करायचे 6 बॉलमध्ये 46. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी. लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी. लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. ऑडी इनोवा या गाड्या बघा लागल्या तारांना. किया स्विफ्ट कियाच गाड्या लागल्या तारांना. करण गंचोलकर लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी एक स्लिप तैनात ठेवली आहे. शॉर्ट फाईन लेग लाईक फिल्डर करण. पहिलाच बॉल थोडासा वेगाने टाकलाय, मागे चाललाय बॉल. आता लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने थांबेल असं वाटतंय, परंतु यस लागलाय बॉल. 4 धावा मिळतील. बेचाळीस पाहिजेत 5 मध्ये. ऑन साइडला खेळतोय, शॉर्ट मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण. बॉल डीप मध्ये चाललाय तोपर्यंत 1 रन मिळेल. 4 बॉल आणि 41 धावा. एकतर्फा सामना रंगतोय. खुल्या गटातला पहिला. दुसरा सामना हर्ष 11 डोंबिवली भौमिक 11 गांधारी. दोन्ही टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच होईल. दोन्ही टीम लगेचच तयार राहायचं. लगेचच सामन्याला सुरुवात केली जाईल. 6 ओव्हरचा तो सामना असेल. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, स्विच हिट, आणखीन एक डॉट बॉल. करण गंचोलकर आंबिवली पनवेलचा खेळाडू. चांगला खेळ दाखवला टीम मौलिक 11 वाघबी ठाणेने. धावा केल्या, 69चं लक्ष सेट केलं. गोलंदाजी भन्नाट राहिली. योगेश मात्रेची खास करून पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली. साहिल लोंगलेने त्याच्यानंतर 2 विकेट घेतल्या. साहिल लोंगलेच्या एक हातात 4 विकेट आहेत टोटल. चांगली गोलंदाजी. आणखीन एक
बॉल इथे चांगल्या टप्प्यावर, परंतु विकेट गमावली आहे. ऑल आउट झालाय संघ SSCC डोंबिवली. या मॅचमध्ये 28च धावा करू शकलेले आहेत SSCC डोंबिवलीचे खेळाडू. शरीराला लागल्यानंतर स्टंपचा वेध घेतलाय. ऑल आउट झालाय टीम SSCC डोंबिवलीचा